कामगार मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचा भव्य असा मोर्चा, ज्यात बांधकाम कामगाराची एकूण संख्या 3000हून अधिक कामगारांची संख्या सहभागी झाली होती। मित्रांनो, यात बांधकाम कामगारांनी शंखध्वनी करून शासनाचा निषेध केलेला आहे। तर काय आहे संपूर्ण माहिती बघण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून प्रत्येक गोरगरीब कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा। चला तर मग पूर्ण माहिती पाहूया। कामगार मित्रांनो, या मोर्चात बांधकाम कामगाराच्या कोणकोणत्या मागण्या होते ते सविस्तर पहा। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर बांधकाम कामगारांच्या 2 मुलींना विवाह योजनेचा लाभ द्यावा, त्याचबरोबर व्यसनमुक्त अभियान राबवावा, सुरक्षा संच अत्यावश्यक संच योजनेची चौकशी करा, आरोग्य तपासणी योजना बंद करा, मध्यान्ह भोजन आणि योजनेची चौकशी करा। या प्रमुख मागण्यासाठी राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या जिल्ह्यातील कामगारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। त्यामध्ये कामगार पिवळ्या रंगाच्या टोप्या घालून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यावर कामगारांनी शंखध्वनी करून राज्य शासनाचा निषेध केला। आता मित्रांनो, यामध्ये बांधकाम कामगाराच्या प्रमुख मागण्या कोणकोणत्या होते ते पण पहा। बांधकाम कामगाराच्या मंडळावर कामगार मालक प्रतिनिधी तत्काळ नियुक्ती करा, त्याचबरोबर F2 ही योजना सरसकट नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लागू करा, त्याचबरोबर कामगाराच्या पाल्यास टॅबलेट लॅपटॉप पण द्या, कामगारांना 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवकांना आदेश द्या, त्याचबरोबर कामगारांच्या उपचारासाठी नोंदणी ॲक्टिव्हची अट रद्द करा, गृहोपयोगी वस्तुसंच लाभ या योजनेसाठी नूतनीकरणाची अट रद्द, शहरी घरकुल योजनेसाठी जाचक अटी रद्द करा। मित्रांनो, बांधकाम कामगारांनी भर पावसात कोल्हापूर येथे मोर्चा काढलेला आहे। मित्रांनो, खरंच बांधकाम कामगाराच्या पाल्यांना लॅपटॉप द्यावा का, असं कोणाकोणाला वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणकोणत्या तालुक्यातून किंवा कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा। धन्यवाद।